हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू श्रावणीज किचन अँड लाईफस्टाईल. व्हेजमध्ये कोणता स्टार्टर करायचा हा आपल्याला एक मोठा प्रश्न असतो. पनीर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हॉटेल स्टाईल आपण आज हराभरा कबाब कसा करायचा ते बघणार आहोत. अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागतो. चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी ते मी एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम चालू करून घेऊयात आणि ते आपण घेतलेलं आहे पालक. साधारण 10 ते 15 पानं घेतलेली आहेत. पालकची मोठी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपण ह्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि छान असा उकळून घेणार आहोत 7 ते 8 मिनिट. त्यानंतर असा एकदम आपला पालक व्यवस्थित शिजला गेलेला आहे. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. नंतर त्याच भांड्यामध्ये आपण दुसरं पाणी तापवून घेणार आहोत. आता आपण ह्यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे. साधारण 1 वाटी ते वाटाणे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. आता हे वाटाणे आपल्याला छान 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असे उकळून घ्यायचे. छान ह्याला शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यातलं सर्व पाणी काढून आपण ह्याला आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे सर्व आपण व्यवस्थित गार होऊन देऊयात. आता आपल्या ह्या पेस्टला छान अशी चव येण्यासाठी आपण ह्यामध्ये लसूण आणि मिरची टाकून घेणार आहोत. साधारण 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या व 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून. त्यासोबत आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपण ह्याचं झाकण लावून छान अशी एक पेस्ट बनवून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता. 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाकून ह्याची व्यवस्थित अशी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. पेस्ट चवीला अतिशय मस्त अशी लागते, ज्याच्याकरून आपल्या हराभरा कबाबला मस्त अशी चव येते. आता इथे मी उकडून घेतलेला बटाटा आहे तो आपण खिसणीच्या सहाय्याने खिसून घेणार आहोत. इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा व्यवस्थित असा खिसून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्यामध्ये साधारण 40 ते 50 ग्रॅम पनीर टाकून घ्यायचं असं हाताच्या सहाय्याने क्रम्बल करून. तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. आता हे आपण ह्यात पनीर टाकून घेऊयात व्यवस्थितपणे हाताच्या सहाय्याने. तुम्ही असं पाहू शकता इथे त्याचा चुरा करून घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्यामध्ये बटाटा आणि पनीर टाकून घेतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा पावडर, त्याचसोबत 1 टेबलस्पून धने पावडर टाकून घेणार आहोत. आता आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घ्यायची आहे. सोबतच आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात. 1 टेबलस्पून गरम मसाला आणि सोबतच चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. त्यासोबत आपण ह्यामध्ये एक मॅगीची जी पुडी असते मॅगी मसालाची ती आपण ह्यात टाकून घेणार आहोत. हे टाकणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी देखील चालेल. आता आपण ह्यामध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून बेसन पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता आपण व्यवस्थितपणे हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याची आवश्यकता लागणार नाही अशीच आपली ही कन्सिस्टन्सी बनते आणि छान अशी आपल्या इथे हराभरा कबाब रेडी होतात. बघून घ्यायचं आहे की आपल्या हाताच्यावर असे व्यवस्थित बनले जात आहेत का कबाब. नाही तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन देखील अजून ॲड करू शकता नाही बनलं तर. आता मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा, जे आपण आपल्या वरतून कोटिंगला लावणार आहोत. आपल्या इथं हराभरा कबाब आपण बनवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. आता हाताच्या सहाय्याने आपण ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि छान असा ह्याला गोल आकार देऊन घेणार आहोत. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, मीडियम असं आपण ह्याला बनवून घ्यायचं आहे. त्याच्यावरतून आपण गार्निशिंगसाठी काजू लावून घेऊयात. काजू लावणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी देखील चालेल. आता आपले सर्व कबाब आपण बनवून घेतलेले आहेत. एका पॅनमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे. हराभरा कबाब डीप फ्राय नाही केले तरी देखील चालतात, कमी तेलात देखील हे मस्त असे बनतात. आता जे आपण पीठ बनवून घेतलं होतं तांदळाचं आणि रव्याचं, त्यात आपण आपले हे कबाब डीप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याला मस्त असं एक वरतून कोटिंग येईल, छान असे क्रिस्पी लागतील. आणि ह्यात आपले हराभरा कबाब आपण डीप करून तेलामध्ये टाकून देऊयात. आता याला छान दोन्ही साईडने आपण खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अतिशय मस्त असे क्रिस्पी असे बनतात. तुम्ही पाहू शकता बिलकुल तुटलेले नाही आहेत, परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता मीडियम टू हाय हीटवर आपण ह्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा सोनेरी ह्याला रंग आलेला आहे. आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच रीतीने आपले सर्व आपण हराभरा कबाब तळून घ्यायचे. तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त असे दिसतात, अगदी क्रिस्पी असं कोटिंग आलेलं आहे आणि आतून देखील व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. देखील ह्याला नक्की ट्राय करून पहा व तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात अशा तरी नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, खात राहा. बाय, टेक केअर.